नमस्कार, मी गोरक्ष बांडे मराठी ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी भरपूर मोठे व्हिडिओ काढले होते आणि एकदम मेहनतीने व्हिडिओ काढले होते. तर मोबाईल हँग झाल्यामुळे ते व्हिडिओ डिलीट कसं काय झाले ते मला काही कळालेच नाही. तर मित्रांनो, भरपूर अशी मेहनत केली आणि जंगले दादा आणि पतवे दादा पण होते आणि त्यामुळं व्हिडिओ डिलीट झाल्यामुळं मला काय करता येईना. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. तर आपण रात्री पाहुणे बोलावले होते. तर आम्ही आता उंच टेकडीवर आलो आहे, गावाजवळच टेकडी. तर पतवे दादा, कसं काय वाटतं आमच्याकडे वातावरण तर एकदम भारी आहे. इकडं थंडी तर खूपच आहे आणि इकडचा निसर्ग तर बघून तर एकदम प्रसन्न वाटतं. कारण इकडचं जे काय नेचर आहे, इकडची शेती आहे आणि निसर्ग तर खूपच भारी वाटतं. सकाळची वेळ आहे तर सूर्यदर्शन पण झालेलं आहे. सकाळचा नजारा तर एकदम भारी वाटतो. मग असं वाटत आहे हा का इकडेच यावं राहायला. खरंच हा मस्त वाटतं एकदम. एकदम भारी. जसं थंड हवेच्या ठिकाण हा. माथेरान ते त्याचप्रमाणे एक आपल्या महाराष्ट्रातील अकोले तालुक्यातील एक काश्मीर सारखंच ठिकाण वाटतं आहे का नाही? हा तर अकोले तालुका म्हणजे एक निसर्गरम्य आणि पर्यटकांनी भरपूर असे ठिकाण आहे या ठिकाण नाही का. कारण महाबळेश्वर, माथेरान असे जे काही थंड हवेचे ठिकाण आहे तर त्याला कमी मागं टाकेल असं आपलं अकोले तालुक्यातलं ठिकाण आहे. आणि आपली माणसं पण हा. इतके प्रेमळ. प्रेमळ. आता आपले गोरक्ष बांडे साहेब हा. तर रात्री आपल्याला पण मस्त पाहुणसार केला. हा. ते पाहुणसार मिरची भाकर का असं ना, पण प्रेमानं बरवलेला घास तो प्रेमाचा राहते नाही का. हा बरोबर आहे. तर मस्त रात्री पाहुणचार झाला तर मन भरला. मन भरलं.